व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमधला किर्चॉफ्स लॉ, त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ अननोन रेजिस्टन्स बाय यूजिंग मीटर ब्रिज. आज आपण पाहतोय की रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर कसं काढायचं मीटर ब्रिजचा उपयोग करून. हा एक्सपेरिमेंट करणारा शास्त्रज्ञ केल्विन, म्हणून याचं नाव आहे केल्विन्स मेथड, किंवा याच्यामध्ये इक्वल डिफ्लेक्शनचा उपयोग केलेला आहे म्हणून या मेथडला इक्वल डिफ्लेक्शन मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. हे बोर्डात 3 मार्काला विचारलं जातं, प्रॅक्टिकल 9 मार्काला आहे आणि याच्यावर 3 मार्काचे प्रॉब्लेम येतात. त्याचबरोबर 15 ते 20 MCQ या बीटवर आहेत. तर हे आपण डिटेलमध्ये बीट्स आता इथं बघतोय. टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर बाय केल्विन्स मेथड, द रिक्वायर्ड इलेक्ट्रिकल सर्किट इज शोन इन फिगर. In one gap of meter bridge, a resistance, that is a galvanometer, is connected. In other gap, the known resistance, that is RB, is connected. Common of G and R is connected to jockey. Across the wire AC, cell, key and rheostat are connected in series, shown in figure. Without touching the jockey to the wire, take some suitable resistance from the resistance box. Close the key. Then we have to see the galvanometer shows out of scale deflection. Now using the rheostat म्हणजे रेजिस्टन्स आहे, व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स वाढवला की करंट कमी होतो, म्हणजे ऑटोमॅटिकली डिफ्लेक्शन काय होतं, कमी होतं गॅल्व्हनोमीटरचं. द रिओस्टॅट इज सो ॲडजस्टेड दॅट द गॅल्व्हनोमीटर शोज अ डिफ्लेक्शन ॲज हाफ ऑफ द प्रिव्हियस व्हॅल्यू. म्हणजे पूर्वी जर 12, 15, 20, 25, 30 वगैरे असेल, 30 असेल तर 15 रोध वाढवून आपण करायचं, 25 असेल तर 12.5 करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने डिफ्लेक्शन आपण मनात नोट करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि मग जॉकीला डिफरंट पॉईंट्स ऑफ वायरवर टॅप करायचं आहे. बघा इकडे लक्ष द्या, या जॉकीला, जॉकी म्हणजे पेनसारखी आहे असं मी सांगितलं आहे, या जॉकीला आपण या वायरवर असं टॅप करत 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 पुढं जायचं आहे. असा एक पॉइंट आपल्याला त्या वायरवर मिळेल की ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर काय करतोय, शोज अ डिफ्लेक्शन ॲज बिफोर, म्हणजे जे तुम्ही ॲडजस्ट केलेलं डिफ्लेक्शन होतं ते तुम्हाला गॅल्व्हनोमीटर दाखवतोय. नाऊ मेजर द लेंथ बिटवीन A and P, that is LG, P and C, that is LR. Here G, capital R, resistance of length LG and LR forms a Wheatstone's network. In a balanced condition, R1 चं काम कोण करायला आहे, G करायला आहे. R2 चं काम कोण करत आहे, R. R3 चं काम सिग्मा इंटू LG आणि R4 चं काम सिग्मा इंटू LR. सिग्मा सिग्मा कॅन्सल होतो आहे, म्हणून कॅपिटल G इज इक्वल टू R इंटू LG डिवायडेड बाय LR. ही टोटल लांबी 100 आहे, म्हणजे एवढी 100 मायनस LG होते, म्हणून कॅपिटल R इज इक्वल टू LG डिवायडेड बाय 100 मायनस LG. इन दिस वे वी हॅव टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर बाय यूजिंग मीटर ब्रिज. मग हा जो मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट आपण प्रॅक्टिकलमध्ये करतो किंवा थेअरीमध्ये आपण शिकलेलो आहोत, त्या एक्सपेरिमेंटमध्ये कुठले एरर निर्माण होतात आणि हे एरर कोणत्या पद्धतीनं मिनिमाइज करायचे आहेत, असा प्रश्न परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारला जातो. किंवा जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तेव्हा प्रिकॉशन लिहिण्यासाठी 2 मार्क आहेत. आणि त्याच्यामुळं आपण कोणते एरर निर्माण होतात आणि कोणते प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात ते पाहणार आहोत, जे 2 मार्काला परीक्षेत विचारलं जातं. प्रॅक्टिकलमध्ये पण आपल्याला त्याचे 2 वाक्य लिहायचे असतात. तर ते प्रिकॉशन काय आहेत, तर पहिलं प्रिकॉशन एरर असा आहे की जर ही वायर युनिफॉर्म नसेल तर
काय होतं, एक्सपेरिमेंटमध्ये एरर तयार होतं, म्हणजे आपले ऑब्झर्वेशन्स हे करेक्ट येत नाहीत. व्हॅल्यू ऑफ जी किंवा व्हॅल्यू ऑफ एक्स ही आपली करेक्ट येत नाही. दुसरा एरर आहे, कनेक्शन शुड बी लूज. कनेक्शन जर लूज असतील तर एरर विल बी प्रोड्युस्ड इन द एक्सपेरिमेंट. आणि तिसरा एरर आहे की बॅलन्स पॉइंट हा आपला मिडल ऑफ द वायरला किंवा इन बिटवीन 40 अँड 60 असला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आरची किंमत आपण ॲक्युरेट चॉईस करायला पाहिजे. हे झाले त्याच्यातले एरर्स. मग हाऊ टू मिनिमाइज द एरर. बघा, हे एरर आपण मिनिमाइज कसे करू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला काय प्रिकॉशन घ्यावे लागतात. आपल्याला माहिती आहे की आपली तब्येत आपल्याला चांगली ठेवायची, तंदुरुस्त राहायचं आहे आपल्याला, तर आपल्याला काय काय प्रिकॉशन घ्यावे लागतील. सकाळी लवकर उठावं लागेल, योगा करावा लागेल, आहार आपलं कंट्रोल्ड असला पाहिजे, आहारामध्ये आपण सगळे व्हिटॅमिन्स मिळतील या पद्धतीचा आहार आपण घ्यायला पाहिजे. आणि या पद्धतीची जर आपली लाईफस्टाईल असेल तर आपण काय असतो, अगदी फिट असतो, फिजिकली फिट, मेंटली फिट. आणि म्हणून आपले जे दिवस जो आहे तो अतिशय चांगला जातो किंवा रोग आपल्याला कुठलाही होत नाही. सध्याच्या काळामध्ये तर आपल्यामध्ये ही वृत्ती खूप वाढली पाहिजे की आपण फिजिकली फिट असलं पाहिजे, मेंटली फिट असलं पाहिजे. कारण पूर्ण जगामध्ये एक अतिशय भयानक संकट आपल्यावर आलेलं आहे आणि या संकटाला तोंड देण्यासाठी आपण फिजिकली आणि मेंटली फिट असलं पाहिजे. तसंच हा एक्सपेरिमेंटमध्ये एरर तयार होऊ नये म्हणून कुठले प्रिकॉशन घेतले पाहिजेत. तर पहिलं प्रिकॉशन आहे की जी वायर तुम्ही मीटर ब्रिजमध्ये वापरणार आहात ती काय असली पाहिजे, मस्ट बी युनिफॉर्म असली पाहिजे. काय असली पाहिजे, मस्ट बी युनिफॉर्म. दुसरा प्रिकॉशन, कनेक्शन शुड बी टाईट. हे जे कनेक्टिंग वायर्स तुम्ही लावलेले आहेत, जिथं जिथं कनेक्शन केलेलं आहे ते आपलं काय असलं पाहिजे, टाईट असलं पाहिजे. तुम्हालाही माहीत आहे की लूज कॉन्टॅक्ट असेल तर स्पार्किंग होतं, इन्स्ट्रुमेंट नीट ऑपरेट करत नाही. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा चार्जिंगला मोबाईल लावला, लूज कॉन्टॅक्ट आहे, मोबाईल चार्जिंग होत नाही. एखादा इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण कनेक्शन दिलं आणि ते लूज कॉन्टॅक्ट असेल तर ते मशीन चालणार नाही इलेक्ट्रिकल. तसंच म्हणजे त्याच्यात एरर निर्माण होईल, स्पार्किंग निर्माण होईल, ड्रॉपआउट होईल ते पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून कनेक्शन काय असले पाहिजे, ते एकदम टाईट असले पाहिजे. आणि तिसरं प्रिकॉशन आहे की व्हॅल्यू ऑफ आर आपण अशा पद्धतीनं चॉईस करायचे आहे की बॅलन्स पॉईंट हा आपल्याला इन बिटवीन 40 to 60च मिळायला पाहिजे, म्हणजे मिडल ऑफ द वायरच्या जवळच असला पाहिजे. आणि चौथं प्रिकॉशन आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, म्हणजे जास्तीत जास्त रिडिंग घ्या. कारण आपण पाहिलं आहे 11वीमध्ये नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपण घेतले आणि त्याचं जर ॲव्हरेज काढलं तर आपल्याला करेक्ट व्हॅल्यू मिळते एखाद्या फिजिकल क्वांटिटीची. म्हणून आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर टेकन बाय इंटरचेंजिंग द गॅप. हा लेफ्ट गॅप आहे, हा राईट गॅप आहे, म्हणजे पहिल्यांदा लेफ्ट गॅपमध्ये जी आहे तर नंतर त्याला राईट गॅपमध्ये कनेक्ट करून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घेऊन मीन ऑफ दॅट कॅन गिव्ज अस द करेक्ट व्हॅल्यू ऑफ जी और करेक्ट व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. In this way, we have to see the precautions taken in the meter bridge experiment. After that, precaution वर 2 मार्काचा प्रश्न आहे, मी सांगितलं तुम्हाला, आणि 3 ते 4 MCQ आहेत. ओके. आफ्टर दॅट वी हॅव टू सी द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय? पोटेन्शियोमीटर म्हणजे लॉंग युनिफॉर्म कंडक्टिंग वायर असतं, अबाउट 10 मीटर इन लेंथ. मग याचं प्रिन्सिपल काय आहे, कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं? प्रिन्सिपल म्हणजे काय? आपले सुद्धा काही प्रिन्सिपल्स असतात. एखादा मोठा व्यक्ती आहे त्याचे काही प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल म्हणजे आपण ठरवलेले काही कन्सेप्ट असतात. आणि तसंच पोटेन्शियोमीटरचं सुद्धा स्वतःचं एक असा एक पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे, त्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. आणि ते प्रिन्सिपल आहे की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स of the conducting wire is directly proportional to length between those points. Potential difference between any 2 points
is directly proportional to length between those points. हे प्रिन्सिपल जेव्हा मला प्रूव्ह करायचं आहे तेव्हा मी काय करते, एक लॉंग युनिफॉर्म कंडक्टिंग वायर घेते ए बी ऑफ लेंथ कैपिटल एल, रेजिस्टन्स कैपिटल आर. A cell of EMF E is connected across this conducting wire shown in figure. Potential at A is same as positive terminal of the cell. Potential at B is same as negative terminal of cell. It means there is a uniform fall of potential along the length of wire AB. Let I be the current supplied by the cell. According to Ohm's law, I is equal to potential difference divided by resistance, means VAB upon R. It is equal to VAB upon sigma into L, where R is equal to sigma into L and sigma is the resistance per unit length. Now, consider a point P on the wire AB. Length of AP is equal to small l. Resistance of AP is equal to small r. Therefore, the potential difference between A and P is equal to product of current into resistance of that length. I ची किंमत आहे VAB अपॉन सिग्मा इंटू कॅपिटल एल ही. R ची किंमत आहे सिग्मा इंटू स्मॉल एल. सिग्मा सिग्मा कॅन्सल झालं. VAB अपॉन कॅपिटल एल काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून द पोटेन्शियल डिफरन्स between any two points is directly proportional to length between those points. This is the principle of potentiometer. It is asked in the exam for 2 marks. There are number of MCQs on this bit to determine the potential difference, to determine the current, to determine the voltage. In this way, we have to see the potentiometer, and after that we have to see, in the next video we have to see the uses of potentiometer. तुम्हाला माझे यूट्यूबवरले व्हिडिओ आवडत असतील तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट्स काही असतील तर ते पण पाठवा. या पुढील व्हिडिओ अशाच पद्धतीनं वेळोवेळी प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला